हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आजच्या लेक्चरमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक बघणार आहोत जो परीक्षेच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचा आहे आणि ॲज अ जनरल नॉलेजही अतिशय महत्त्वाचा आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सूर्यमाला म्हणजेच आपली जी सोलर सिस्टीम आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत। सूर्यमाला म्हणजेच सोलर सिस्टीममध्ये जेवढेही घटक येतात, जेवढेही पॉईंट्स येतात ते सगळे आज आपण कव्हर करणार आहोत। तर बघा, आजचं जे काही लेक्चर असणार आहे आपलं ते 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करणार आहोत। पहिल्या पार्टमध्ये आपण सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टीमबद्दल संपूर्ण माहिती ही बघणार आहोत आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ह्या टॉपिकशी रिलेटेड जेवढेही क्वेश्चन्स आहेत जे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात, तर हे सगळे क्वेश्चन्स आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करू। तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी हे बघूया की आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय गोष्टी ह्या कव्हर करायच्या आहेत। तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टीम म्हणजे काय असतं, त्यानंतर सूर्यमालेमध्ये येणारे वेगवेगळे जे काही घटक आहेत जसं की लघुग्रह, त्यानंतर बटुग्रह, धूमकेतू, उल्का, त्यानंतर ग्रहांचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं, अंतर्ग्रह, बहिर्ग्रह, हेही आपण बघणार आहोत। सूर्यमालेमध्ये जे महत्त्वाचे 8 ग्रह आहेत तेही आपण बघणार आहोत। या ग्रहांबद्दल संपूर्ण माहितीही आपण डिस्कस करणार आहोत। हे ग्रह कोणते आहेत बघा, तर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून। तर बघा, सूर्यमालेचा जर विचार केला आपण तर सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह येतात। त्यापैकी सगळ्यात पहिला ग्रह आहे तो म्हणजे बुध म्हणजेच मर्क्युरी, दुसरा आहे शुक्र व्हीनस, तिसरा आहे पृथ्वी अर्थ, चौथा आहे मंगळ म्हणजेच मार्स, पाचवा आहे गुरु ज्युपिटर, सहावा ग्रह आहे शनी सॅटर्न, सातवा आहे युरेनस आणि 8वा ग्रह आहे नेपच्यून। तर हे 8 ग्रहांबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती ही पुढे बघणार आहोत। तर सूर्यमालेमधील हे जे काही ग्रह आहे यांचा क्रम तुम्हाला माहीत असला पाहिजे। क्रम अतिशय सोपा आहे। 8 ग्रह आहेत, ते 8ही ग्रह आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत। जर हे 8ही ग्रह तुम्ही क्रमाने लक्षात ठेवले तर बाकी दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोप्या असतील। तर जाऊया आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे। तर बघा, खगोल हा शब्द आपण बरेच जण ऐकतो, तर खगोलचा अर्थ काय आहे? ख म्हणजेच आकाश आणि म्हणून आकाशातल्या गोलांना खगोल असं म्हटलं जातं। अशा खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रालाच खगोलशास्त्र असं म्हटलं जातं। तर पॉईंट अतिशय सोपा आहे, बेसिकपासून अतिशय आपण सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी हा पॉईंटही लक्षात ठेवायचा आहे की खगोल म्हणजे काय, तर ख म्हणजेच आकाश आणि म्हणून आकाशातले जे काही गोल आहे त्यांना खगोल असं म्हटलं जातं आणि अशा खगोलांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्यालाच खगोलशास्त्र असं म्हटलं जातं। तारे जे आहे त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते आणि सर्व तारे हे स्वयंप्रकाशित असतात। जसं की आपल्याला माहिती आहे की सूर्य जो आहे तो एक तारा आहे, तो स्वतःही प्रकाशित असतो आणि त्याचा प्रकाश ज्या ग्रहांवर पडतो ते स्वतःही प्रकाशित होतात। तर ग्रह जे आहे त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णताही नसते, ते परप्रकाशित असतात। म्हणजे जसं मी सांगितलं की सूर्य जो आहे तो एक तारा आहे आणि या सूर्याचा प्रकाश इतर खगोलांवर पडतो आणि हा प्रकाश मिळाल्यामुळे ते जे काही खगोल आहे ते प्रकाशित होतात। तर ग्रह जे आहे त्यांना स्वतःचा प्रकाश किंवा उष्णताही नसते, ते परप्रकाशित असतात। तर ही झाली बेसिक माहिती, खगोल म्हणजे काय, त्यानंतर तारे आपण कुणाला म्हणतो, ग्रह हे कुणाला म्हणायचं। आता आपण जाऊया आपल्या पहिल्या पॉईंटकडे आणि ते म्हणजे सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टीम। सूर्यमाला कुणाला म्हणायचं, तर बघा, एकूण 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का आणि सूर्य या सर्वांनी मिळून आपली जी काही सूर्यमाला आहे ती तयार झालेली आहे। म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये फक्त एकच ग्रह किंवा फक्त तारा नसून एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्यांनी मिळून सूर्यमाला ही तयार होते। तर हे सगळे पॉईंट्स आपण एक एक करत पुढे डिस्कस करणारच आहोत। पण सूर्यमाला म्हणजे काय, तर सोलर सिस्टीममध्ये एकूण 8 ग्रह आहेत, त्यांचे उपग्रह आहेत,
लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का आणि जो महत्त्वाचा पार्ट आहे सूर्यमालेचा तो म्हणजे सूर्य, या सर्वांनी मिळून आपली सूर्यमाला ही तयार होते. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे, ते म्हणजे लघुग्रह. लघुग्रहालाच इंग्लिशमध्ये ॲस्टेरॉइड्स असं म्हटलं जातं. आता बघा, लघुग्रह कुणाला म्हणायचं, तर सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झालेला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे इतर ग्रह म्हणजे जे 8 ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात, त्याचप्रमाणे लघुग्रह जे आहेत ते सुद्धा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. तर ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, लेफ्ट साईडला सूर्य दिलेला आहे, डाव्या बाजूला सूर्य दिसतो आहे आपल्याला, आणि त्यानंतर क्रमाने 8ही ग्रह दिलेले आहेत. क्रमाने 8 ग्रह बघा, सगळ्यात पहिला आहे बुध, त्यानंतर शुक्र, त्यानंतर आहे पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर या ठिकाणी मंगळ आणि गुरु या दोनही ग्रहांच्या मध्ये काही लहान लहान खगोल दिसत आहेत आपल्याला. खगोल म्हणजे मी आधीच सांगितलं, ख म्हणजे आकाश, आणि आकाशातले जे काही गोल आहेत त्यांना खगोल असं म्हणतात. तर मंगळ आणि गुरु या दोघांच्याही मध्ये असंख्य लहान लहान खगोल आहेत. या लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झालेला आहे आणि या पट्ट्यातील खगोलांनाच लघुग्रह असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे अजूनही एक पॉईंट लक्षात ठेवायचा की ज्याप्रमाणे इतर ग्रह हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात, त्याचप्रमाणे लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा हे घालत असतात. जाऊया पुढच्या पॉईंटकडे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बटुग्रह. आता बटुग्रह कुणाला म्हणायचं, नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत, त्यांनाच बटुग्रह असं म्हटलं जातं. याचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे प्लुटो. प्लुटो जे आहे त्याचा पूर्वी समावेश ग्रहांमध्ये होत होता. म्हणजे सुरुवातीला आपण 9 ग्रह कन्सिडर करत होतो, पण आता प्लुटो जो आहे त्याला ग्रहांच्या यादीतून काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्याला बटुग्रह असं म्हटलं जातं. तर नेपच्यून ग्रह म्हणजेच 8 ग्रह जे आहेत ते म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर नेपच्यून हा शेवटचा ग्रह आहे सूर्यापासून, आणि नेपच्यून ग्रहाच्याही पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत, त्यांना बटुग्रह असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ प्लुटो. पुढचा पॉईंट बघूया, तो म्हणजे धूमकेतू म्हणजे कॉमेट्स. धूमकेतूबद्दल थोडीफार माहिती ही आपल्या सगळ्यांनाच असते, पण लक्षात ठेवा, सूर्याभोवती लंबाकार कक्षेत फिरणाऱ्या जास्त परिभ्रमण काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक शब्द आला आहे बघा, परिभ्रमण, आणि अजून एक आपण नेहमी ऐकत असतो ते म्हणजे परिवलन. तर परिवलन म्हणजे काय, तर एखादा खगोल किंवा एखादा ग्रह हा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असतो, त्याला परिवलन असं म्हटलं जातं. आणि एखादा ग्रह हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो, त्याला परिभ्रमण असं म्हटलं जातं. प्रत्येक ग्रहाचा एक परिवलन काळ असतो किंवा परिभ्रमण काळ असतो, तेही आपण पुढे बघणार आहोत. तर ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवा आता सध्या. परिवलन म्हणजे स्वतःभोवती प्रदक्षिणा घालणे आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणे. ज्याप्रमाणे ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात, त्याचप्रमाणे अशा काही खगोलीय वस्तू असतात ज्या सूर्याभोवती लंबाकार कक्षेत फिरत असतात, आणि ह्या लंबाकार कक्षेत फिरताना त्यांचा परिभ्रमण काळ हा जास्त असतो. म्हणजेच काय, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांना बराच वेळ लागतो. अशा काही खगोलीय वस्तूंना धूमकेतू असं म्हटलं जातं. आता धूमकेतूबद्दल 2 पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे धूमकेतू जे आहे ते गोठलेल्या द्रव्यांनी आणि धूलिकणांनी बनलेले असतात. द्रव्यांनी बनल्यामुळे जेव्हा त्या सूर्याच्या भोवती फिरत असतात, तेव्हा सूर्याभोवती फिरताना सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांच्यातील द्रव्याचे रूपांतर वायूत होते आणि त्यामुळे ते आपल्याला लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. तर हा पॉईंट जो आहे तो धूमकेतूबद्दल लक्षात ठेवायचा आहे. धूमकेतू जे आहे ते सूर्याभोवती फिरताना त्यांच्यातील द्रव्याचे रूपांतर वायूत होतं आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात आणि त्यामुळे काही धूमकेतू जे आहे ते लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू जे आहे ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. जास्त काळ ते प्रदक्षिणा घालत असतात, म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्यांना बराच वेळ लागतो आणि म्हणून त्यांचा परिभ्रमण काळ हा जास्त असतो.
त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. बघा इथे सगळे जे पॉईंट्स आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहेत. मी आधीच सांगितलं की जे काही धूमकेतू असतात ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घालण्याचा जो त्यांचा काळ आहे तो जास्त आहे, म्हणून इथे म्हटले की जास्त परिभ्रमण काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू असं म्हणतात. धूमकेतू जे आहे ते द्रव्यांनी आणि धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याभोवती फिरताना सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूमधील जे काही द्रव्य आहे त्याचं वायूत रूपांतर होतं. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात आणि त्यामुळे काही जे धूमकेतू आहे ते लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात, जसं तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय. आणि हे धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यांचा धूमकेतूचा परिभ्रमण काळ हा जास्त असतो आणि त्यामुळे ते आकाशामध्ये क्वचित किंवा बऱ्याच काळानंतर दिसतात. अनेक धूमकेतू हे वेळोवेळी दिसतात, जसं की हॅलेचा धूमकेतू जो आहे तो जवळपास दर 76 वर्षांनी दिसतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याचा जो काही परिभ्रमण काळ आहे, म्हणजे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 76 वर्ष लागतात. 1986 मध्ये त्याला शेवटचं पाहिलं गेलं होतं. तर पुढे तो 76 वर्षांनी दिसेल. तर धूमकेतू हे क्वचित दिसतात कारण त्यांचा परिभ्रमण काळ हा जास्त असतो. जाऊया पुढच्या पॉईंटकडे, तो म्हणजे उल्का, मेटिओर. उल्काचं एक अतिशय फेमस असं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. जसं की महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे आहे ते उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. तर बघूया उल्का म्हणजे काय. तर या ठिकाणी इमेजमध्ये दिसते बघा तुम्हाला, पृथ्वी दाखवलेली आहे आणि काहीतरी एक जळणारी वस्तू जी आहे ती पृथ्वीच्या बाजूने येताना दिसते. तर उल्का जी आहे ती सामान्यतः एक लहान वस्तू असते जी अधूनमधून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीकडे खेचली जाते, अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असताना वातावरणाशी तिचं घर्षण होतं, ती जळते, त्यामुळे प्रकाश निर्माण होतो आणि यालाच उल्का असं म्हटलं जातं. तर बघा लक्षात घ्या, काही ज्या लहान लहान वस्तू असतात, खगोलीय वस्तू ज्या आहेत त्या अधूनमधून पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात. जेव्हा अशा वस्तू पृथ्वीच्या जवळून जात असतात त्यामुळे त्या काय होतं की पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे ती वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तूचं पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होतं, ती जळते, प्रकाश निर्माण होतो आणि यालाच उल्का असं म्हटलं जातं. अतिशय सोपे कन्सेप्ट आहे बघा. रात्री जेव्हा आकाश निरभ्र असते आणि चंद्र नसतो तेव्हा कधी कधी आकाशात प्रकाशाच्या चमकदार रेषा ह्या दिसू शकतात. हे तारे नसले तरी सामान्यतः शूटिंग स्टार म्हणून ओळखले जातात आणि त्यांनाच उल्का असं म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात आणि त्यांना अश्नी असं म्हणतात. बघा आपण बघितलं की एखादी खगोलीय वस्तू ही पृथ्वीच्या जवळून जात असते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. तिचा पृथ्वीच्या वातावरणाशी संपर्क येतो, त्यामुळे तिचं पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होतं, त्यामुळे ती जळते. काही उल्का ह्या पूर्णपणे जळून जातात, पण काही उल्का ह्या पूर्णपणे जळत नाहीत आणि त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात आणि त्यामुळे त्यांना अश्नी असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे आहे ते अशाच अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. काही उल्का ज्या आहे बघा त्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये पूर्णतः जळून जातात, पण काही उल्का ह्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये पूर्णतः जळत नाही आणि त्यांना अश्नी असं म्हटलं जातं. तर अशाच अश्नी आघाताने तयार झालेलं महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे एक अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आपण नेहमी बघत असतो. पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवर देखील उल्कापात हे होत असतात. म्हणजे प्रत्येक ग्रहामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही असते आणि या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे असे जे काही छोटे मोठे जे काही गोल आहे ते त्या ग्रहांकडे आकर्षित होतात, त्यामुळे उल्कापात हे नेहमी होत असतात. तर पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवर देखील उल्कापात हे होत असतात. जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे, ते म्हणजे ग्रहांचे वर्गीकरण. लघुग्रहांच्या पट्ट्याच्या संदर्भात ग्रहांचे 2 वर्ग पडतात. लघुग्रह हा पॉईंट आपण मागेच बघितला. मंगळ आणि गुरु या दोनही ग्रहांच्या मध्ये लहान लहान अशा असंख्य खगोलांचा एक पट्टा निर्माण झालेला आहे, त्यालाच लघुग्रह असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी ग्रहांचे वर्गीकरण बघत असताना आपल्याला सूर्यमालेतील सगळे ग्रह हे क्रमाने माहीत असले पाहिजे. परत एकदा सांगते बघा, सुरुवातीला डाव्या साईडला आपल्याला सूर्य दिसतो आहे. सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह आहे तो म्हणजे बुध.
त्याच्यानंतर आहे शुक्र, पृथ्वी, मंगळ, मंगळानंतर लघुग्रहांचा पट्टा आहे, त्यानंतर आहे गुरु, शनी, युरेनस आणि शेवटचा म्हणजे 8वा ग्रह आहे जो सूर्यापासून सगळ्यात दूरचा ग्रह आहे तो म्हणजे नेपच्यून. ही जी काही सिक्वेन्स जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला समजेल की ग्रहांचे वर्गीकरण हे कोणत्या बेसिसवरती करण्यात आलेलं आहे. बघा, ग्रहांचे 2 वर्ग पडतात. पहिला आहे अंतर्ग्रह आणि दुसरा आहे बहिर्ग्रह. तर अंतर्ग्रह कुणाला म्हणतात? सूर्य आणि लघुपट्टा यांच्या दरम्यान असलेले ग्रह. म्हणजे या ठिकाणी इमेज दिसते बघा तुम्हाला. सूर्य आहे आधी, सूर्यानंतर आहे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. मंगळानंतर लघुग्रहांचा पट्टा आहे. तर लघुग्रहांच्या पट्ट्याच्या आतील जे ग्रह आहेत, जे 4 ग्रह आहेत त्यांनाच आंतरग्रह असं म्हटलं जातं आणि लघुग्रहाच्या पलीकडचे जे काही 4 ग्रह आहेत त्यांना बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा, सूर्य आहे, सूर्यापासूनचे जे 4 ग्रह आहेत लघुपट्ट्यापर्यंत ते म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. या 4 ग्रहांना आंतरग्रह असं म्हटलं जातं. त्यानंतर लघुपट्टा आहे आणि लघुग्रहांच्या पट्ट्याच्या बाहेरील जे ग्रह आहेत ते म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांना बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. तर आंतरग्रह म्हणजे काय? तर सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा या दरम्यान जे काही 4 ग्रह आहेत त्यांना आंतरग्रह असं म्हटलं जातं. आणि ते ग्रह कोणते आहेत? तर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. त्याचप्रमाणे बघा बहिर्ग्रह. आता लघुग्रहांचा जो पट्टा दिसतो आहे आपल्याला, यांच्या पलीकडील जे काही ग्रह आहेत त्यांना बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. आता अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह या दोघांमध्ये काही फरक आहे. तर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा सांगते, अंतर्ग्रह कोणते आहे? तर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्याच्या आतील ग्रह त्यांना अंतर्ग्रह म्हटलं जातं आणि लघुग्रहाच्या बाहेरील जे काही ग्रह आहेत म्हणजेच गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांना बहिर्ग्रह असं म्हटलं जातं. इमेजमध्ये जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला समजतं आहे की अंतर्ग्रह जे आहे ते आकारमानाने लहान आहेत आणि बहिर्ग्रह जे आहे ते आकारमानाने मोठे आहेत. जाऊया पुढच्या पॉईंटकडे. इथून आपल्याला बघायचं आहे ग्रहांबद्दल माहिती. तर बुध ग्रहापासून आपण सुरुवात करूया. सिक्वेन्सने जाणार आहोत आपण. तर सूर्यापासूनचा सगळ्यात जवळचा ग्रह आहे तो म्हणजे बुध ग्रह, मर्क्युरी. परिवलन आणि परिभ्रमण याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. परिवलन म्हणजे एखादा ग्रह, एखादा खगोल हा स्वतःभोवती फिरतो त्याला परिवलन असं म्हणतात आणि एखादा खगोल हा सूर्याभोवती फिरतो त्याला परिभ्रमण असं म्हणतात. तर बुध ग्रहाचा जर आपण विचार केला तर याचा परिवलन काळ आहे 59 दिवस आणि परिभ्रमण काळ आहे 88 दिवस. म्हणजे काय? बुध ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी, स्वतःभोवती एक संपूर्ण फेरी मारण्यासाठी 59 दिवस लागतात आणि त्याला सूर्याभोवती एक पूर्ण फेरी मारण्यासाठी 88 दिवस हे लागतात. बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, जसं आपण मागच्याच इमेजमध्ये बघितलं आहे. सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने बुधाचे तापमान हे दिवसा खूप जास्त असते. बुध ग्रहावर दिवस हा अत्यंत गरम आणि रात्र ही बर्फाळ असते. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. निळसर आणि ग्रे कलरचा असा हा बुध ग्रह आहे. बुध ग्रहावरती तापमान हे दिवसा खूप जास्त असते कारण तो सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि याच्या ज्या रात्री असतात त्या बर्फाळ असतात. आकारमानाने हा 8ही ग्रहांपेक्षा सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. याला स्वतःभोवती फिरण्यासाठी आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी पण खूप कमी काळ लागतो. खूप फास्ट तो फिरतो आणि त्यामुळे तो सर्वात वेगवान ग्रह आहे. या ग्रहाला एकही उपग्रह नाही. आता उपग्रह कुणाला म्हणायचं? जसं पृथ्वी आहे, पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि चंद्र, पृथ्वीचा चंद्र हा एक उपग्रह आहे. तर चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असं का म्हटलं जातं? कारण चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. जसं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते तसा चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरतो आणि म्हणून त्याला उपग्रह असं म्हटलं जातं. तर तसा बुध जो काही ग्रह आहे त्याला एकही उपग्रह नाही. बुधाचा पृथ्वीसारखा कोणता नैसर्गिक उपग्रहही नाही. बुध ग्रहावर पृथ्वीच्या मानाने गुरुत्वाकर्षण फक्त 38% एवढं आहे. म्हणजे जेवढं गुरुत्वाकर्षण
पृथ्वीवर आहे त्याच्या फक्त 38% गुरुत्वाकर्षण शक्ती ही बुध ग्रहावर आहे. तर या ठिकाणी एवढे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा. पुन्हा एकदा रिपीट करते बघा. परिवलन काळ आहे 59 दिवस, परिभ्रमण काळ आहे 88 दिवस. म्हणजेच बुध ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 59 दिवस लागतात आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. या ग्रहाचा कलर जर आपण बघितला तर निळा आणि करडा असा कलर आहे. हा ग्रह सूर्याच्या अतिशय जवळ असल्यामुळे अतिशय उष्ण असा ग्रह आहे. दिवसा याचे तापमान हे खूप जास्त असते आणि रात्री ह्या बर्फाळ असतात. आकारमानाने सगळ्यात लहान ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान असा ग्रह आहे. या ग्रहाला एकही उपग्रह नाही आणि गुरुत्वाकर्षणाचा जर विचार केला तर पृथ्वीच्या फक्त 38% इतकं गुरुत्वाकर्षण या ग्रहावरती बघायला मिळतं. जाऊया पुढच्या ग्रहाकडे आणि तो म्हणजे शुक्र. सूर्यमालेतील बुध नंतरचा शुक्र हा दुसरा ग्रह आहे. तर शुक्र ग्रहाबद्दल विचार केला तर शुक्र हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा आणि सर्वात उष्ण ग्रह आहे. तर सगळ्यात उष्ण ग्रह कोणता, सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता असा जर प्रश्न विचारला तर तो आहे शुक्र. शुक्राचा परिवलन काळ बघितला तर तो आहे 243 दिवस. म्हणजे स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 243 दिवस लागतात आणि याचा परिभ्रमण काळ आहे 224.7 दिवस. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून हा ग्रह ओळखला जातो. आपण याला पृथ्वीवरून सुद्धा बघू शकतो. संध्याकाळी किंवा सकाळी आपण याला पृथ्वीवरूनही बघू शकतो. हा ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. हा एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. इतर सर्व ग्रहांचा जर विचार केला तर इतर सगळे जे ग्रह आहे म्हणजे 7 ग्रह आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात आणि एकमेव शुक्र जो काय ग्रह आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो म्हणजे उलटा फिरतो. शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि तो उघड्या डोळ्यांना दिसतो. तर बघा पुन्हा याचे पॉईंट्स लक्षात घ्या. शुक्र हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. सर्व ग्रहांमध्ये अतिशय सर्वात उष्ण असा ग्रह आहे. परिवलन काळ लक्षात ठेवा 243 दिवस. परिभ्रमण काळ आहे 224.7 दिवस. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून हा ग्रह ओळखला जातो. आकाश निरभ्र असल्यास पृथ्वीवरून आपण या ग्रहाला सकाळी आणि संध्याकाळी बघू शकतो. हा एकमेव ग्रह आहे जो स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. सूर्य हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि तो उघड्या डोळ्यांनीही आपण बघू शकतो. शुक्राचा जर व्यास बघितला आपण तर तो आहे 12,104 किलोमीटर आणि तो मंगळा एवढाच आहे. शुक्राचा देखील पृथ्वीसारखा कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही. आपण मागे बघितलं की बुध ग्रहाला सुद्धा कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही आहे. त्याचप्रमाणे शुक्राला देखील कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही. शुक्र हा खूप हळूवारपणे फिरतो म्हणून या ग्रहावरील एक दिवस पृथ्वीच्या 1 वर्ष एवढा असतो. रात्रीच्या वेळी चंद्राच्या बाजूला असलेला सर्वाधिक चकाकणारा ग्रह हा शुक्र होय. आपण बऱ्याचदा बघतो बघा चंद्राच्या जवळ वरती किंवा एक खालच्या साईडला एक मोठा तारा आपल्याला दिसत असतो. तारा नसून तो शुक्र ग्रह असतो. तर रात्रीच्या वेळी चंद्राच्या बाजूला असलेला सर्वाधिक चकाकणारा ग्रह म्हणजेच शुक्र होय. इतर सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, मात्र शुक्र ग्रह जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. आणि त्याचमुळे काय होतं तर आपल्या पृथ्वीवर बघा पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि त्यामुळे पृथ्वीवर सूर्य हा पूर्वेकडून उगवताना दिसतो. पण शुक्र ग्रह जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि त्यामुळे शुक्र ग्रहावर सूर्य जो आहे तो पश्चिमेला उगवून पूर्वेकडे मावळताना दिसतो. तर पॉईंट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा आहे. कन्सेप्ट या लॉजिकली समजावून घेत चला म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थितपणे लक्षात येतील. बघा पुन्हा एकदा सांगते. शुक्र हा खूप हळूवारपणे फिरतो. सर्वाधिक चकाकणारा ग्रह, सर्वात उष्ण ग्रह, सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्र हा ओळखला जातो. रात्रीच्या वेळी चंद्राच्या बाजूला जे आपल्याला चकाकणारा ग्रह दिसतो तो म्हणजे शुक्र आहे. इतर सगळे जे ग्रह आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात आणि त्यामुळे त्या ग्रहांवरती सूर्य हा पूर्वेकडे उगवताना दिसतो आणि पश्चिमेकडे मावळताना दिसतो. परंतु शुक्र हा एकमेव ग्रह आहे जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो आणि त्यामुळे शुक्रावर सूर्य हा पश्चिमेला उगवताना दिसतो आणि पूर्वेकडे मावळताना दिसतो.
त्यानंतरचा तिसरा अतिशय महत्त्वाचा ग्रह ज्या ठिकाणी आपण राहतो ती म्हणजे आपली पृथ्वी. तर पृथ्वी जी आहे ते सूर्यमालेतील तिसरा व निळ्या रंगाचा ग्रह आहे. पृथ्वीला निळ्या रंगाचा ग्रह असं का म्हटलं जातं याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण पृथ्वीवर 71% पाणी आहे. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वी आणि तो निळ्या रंगाचा ग्रह आहे, कारण या ठिकाणी पाण्याचं एकूण प्रमाण 71% एवढं आहे. पृथ्वी आकाराने सूर्यमालेतील तिसरा मोठा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी एकमात्र ग्रह आहे ज्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. पृथ्वीच्या जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वीचा परिवलन काळ म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी त्याला 23.56 म्हणजे 23 तास 56 मिनिटे एवढा वेळ लागतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. सूर्यमालेतील केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी ही आढळते. पृथ्वीचा व्यास जर बघितला तर तो आहे 12,760 किलोमीटर. पृथ्वीचा एकच नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो म्हणजे चंद्र. नैसर्गिक उपग्रह कुणाला म्हणतात? ज्याप्रमाणे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते, त्याचप्रमाणे चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवतीही फिरत असतो. तर एवढ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पृथ्वीबद्दल लक्षात ठेवा, आपल्या सर्वांना माहीतच आहे. पुन्हा एकदा रिपीट करते. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे पृथ्वी आणि तो निळ्या रंगाचा आहे, कारण या ठिकाणी पाण्याचे प्रमाण हे जास्त आहे. सूर्यमालेतील 8 ग्रहांपैकी तिसरा सर्वात मोठा ग्रह हा पृथ्वी आहे. पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने आणि 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. परिवलन काळ आहे 23 तास 56 मिनिटे. परिभ्रमण काळ आहे 365 दिवस 6 तास. सूर्यमालेतील एकमात्र ग्रह ज्या ठिकाणी जीवसृष्टी ही अस्तित्वात आहे आणि पृथ्वीचा एकच नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र. जाऊया पुढच्या ग्रहाकडे आणि तो आहे मंगळ. मंगळाबद्दल जर विचार केला तर याला लाल ग्रह असंही म्हटलं जातं. मंगळाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागतात 24 तास 37 मिनिटं आणि याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो 687 दिवस. आपण बघितलं की सूर्यमालेमधला सगळ्यात लहान ग्रह आहे बुध आणि बुध ग्रहानंतर जर दुसरा कोणता सूर्यमालेतील लहान ग्रह असेल तर तो आहे मंगळ. मंगळ ग्रह सूर्यमालेतील सर्वात उंच व सर्वात लांब पर्वत असलेला ग्रह आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की सूर्यमालेतील सर्वात उंच आणि सर्वात लांब पर्वत असलेला ग्रह कोणता आहे तर तो आहे मंगळ. मंगळ ग्रहावर असलेले पर्वत निक्स ऑलिम्पिया सर्वात मोठे आहे, ज्याची उंची माउंट एव्हरेस्टच्या 3 पट अधिक आहे. म्हणजे पृथ्वीवरील जे सर्वात उंच शिखर आहे ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट आणि मंगळ ग्रहावरील जो काय निक्स ऑलिम्पिया हा पर्वत आहे त्याची उंची ही माउंट एव्हरेस्टच्या 3 पट अधिक आहे. शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दुसरा ग्रह आहे. बघा, मंगळ जो ग्रह आहे त्याला लाल ग्रह असंही म्हटलं जातं. त्याला लाल ग्रह का म्हटलं जातं तर मंगळ ग्रहावर जी माती आढळते त्यामध्ये लोहाचं म्हणजे आयनचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे त्याला लाल रंग हा प्राप्त होतो, म्हणून याला लाल ग्रह असंही म्हटलं जातं. मंगळ ग्रहाचे 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डिमोस. बऱ्याच वेळेला तुम्हाला क्वेश्चन्स असे विचारले जातात ज्यामध्ये 4 पॉईंट्स दिलेले असतात आणि त्यापैकी करेक्ट कोणते आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं, तर त्यामध्ये असे ऑप्शन्स हे दिलेले असतात. तर लक्षात ठेवा, मंगळाला लाल ग्रह असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की मंगळ ग्रहावरती जी माती आहे त्यामध्ये लोहाचं प्रमाण म्हणजे आयनचं प्रमाण हे अधिक आहे आणि त्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. मंगळ ग्रहाचे 2 नैसर्गिक उपग्रह आहेत, ते म्हणजे फोबोस आणि डिमोस. इथपर्यंत झाले आपले अंतर्ग्रह. अंतर्ग्रह म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्याच्या आतील ग्रह म्हणजेच बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. आता जाऊ आपण बहिर्ग्रहांकडे. बहिर्ग्रह म्हणजे कोणते तर लघुग्रहांच्या पट्ट्याच्या पलीकडील ग्रह म्हणजेच गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर बघूया आपण गुरुग्रहाबद्दल माहिती. गुरुग्रहाचा जो परिवलन काळ आहे तो आहे 9 तास 50 मिनिटं. गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने सगळ्यात मोठा ग्रह आहे
आणि याचा जो परिवलन काळ आहे म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ तो आहे 9 तास 50 मिनिटं आणि सूर्याभोवती याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जर पृथ्वीला 1 वर्ष लागतंय तर गुरुग्रहाला 11 वर्ष 86 दिवस इतके लागतात. गुरुग्रह हा सूर्यमालेतील इतर ग्रहांमध्ये सगळ्यात मोठा असून त्याचे गुरुत्वाकर्षण देखील खूप जास्त आहे. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे गुरु आणि याचं गुरुत्वाकर्षण शक्तीसुद्धा जास्त आहे. स्वतःभोवती फिरण्यासाठी याला 9 तास 50 मिनिटं लागतात आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी 11.86 वर्ष लागतात. गुरुग्रहाला हिंदू प्राचीन इतिहासात देवतांचे गुरु असंही म्हटलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुरुग्रहाचा पृष्ठभाग हा वायुरूप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळेही निर्माण होतात. सतत वादळ येत असल्यामुळे हा ग्रह वादळी ग्रह, सर्वाधिक वेगाने फिरणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. तर बघा, वादळी ग्रह यामुळेही असेल कारण याला स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 9 तास 50 मिनिटं लागतात, जो की हा आकारमानाने खूप मोठा ग्रह आहे आणि हा खूप फास्ट फिरतो, त्यामुळेही यावर वादळे निर्माण होतात. सर्वाधिक वेगवान फिरणारा असा हा ग्रह आहे. तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आतापर्यंत गुरुग्रहाचे 40 चंद्र शोधण्यात आले असून तसेच शक्तिशाली दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहाभोवती कडा देखील आढळून आलेली आहे. आपण शनीभोवतीची कडा नेहमी बघितलेली आहे. शनिग्रहाभोवती जी कडा आहे ती आपण नेहमी बघतो, पण गुरुग्रहाभोवती सुद्धा एक कडा आहे. जसा पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र, तसेच गुरुग्रहाचे सुद्धा 40 चंद्र आतापर्यंत शोधण्यात आलेले आहेत. गुरुग्रहाचे 79 उपग्रह आहेत टोटल आणि त्यामध्ये गॅनिमेड नावाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला. हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे सूर्याकडून ऊर्जा प्राप्त करतो, परंतु सूर्याकडून प्राप्त ऊर्जेच्या 2 ते 3 पट ऊर्जा उत्सर्जित करतो. जाऊया पुढच्या ग्रहाकडे आणि तो म्हणजे शनी. शनी ग्रहाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागतात 10 तास 15 मिनिटं आणि याचा परिभ्रमण काळ आहे म्हणजे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी याला 29 वर्ष आणि 6 महिने एवढा वेळ लागतो. सूर्यकुलातील दुसरा सर्वात मोठा ग्रह, सगळ्यात मोठा ग्रह आहे गुरु आणि 2 नंबर आहे शनी. या ग्रहाभोवती कडा आहे जी आपल्याला स्पष्टपणे दिसते, इमेजेसमध्ये आपण बघतो. या ग्रहाचे एकूण 53 उपग्रह आहेत. शनी ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात दूरचा ग्रह आहे. आपण उघड्या डोळ्यांनीही याला बघू शकतो. जसं आपण शुक्र ग्रहाला बघू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी, त्याचप्रमाणे आपण शनी ग्रहाला सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. गुरुग्रहानंतर आकाराने सगळ्यात मोठा असा ग्रह तो म्हणजे शनी. शनी ग्रहाचे एकूण 63 उपग्रह आहेत, ज्यामध्ये टायटन हा सगळ्यात मोठा उपग्रह आहे. शनी ग्रह हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला आहे. शनी हा सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर असलेले रिंगण स्पष्टपणे दिसू शकते. तर शनी ग्रहाबद्दल हे एवढे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. अतिशय बेसिक माहिती आहे. परिवलन काळ आहे याचा 10.14 तास, परिभ्रमण काळ आहे 29 वर्ष 6 महिने. सूर्यकुलातील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. याचे 63 उपग्रह आहेत. ही संख्या जी आहे ती कमी जास्त होत असते. शनी हा उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. त्यानंतर शनी ग्रह हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला आहे. शनी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे ज्याच्यावर असलेलं रिंगण आपण स्पष्टपणे बघू शकतो आणि टायटन हा शनीचा सगळ्यात मोठा उपग्रह आहे. जाऊया पुढच्या ग्रहाकडे आणि तो म्हणजे युरेनस. युरेनस ग्रहाबद्दल जर विचार करायचा झाला तर युरेनसला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 16 तास 10 मिनिटे लागतात. या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोलशास्त्रज्ञ हर्शलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. युरेनसला आपण बऱ्याचदा हर्शल असंही म्हणतो. युरेनस हा सूर्यमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह आहे. याचे तापमान हे जवळपास -224 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्या ठिकाणी किती थंडी असेल किंवा ते किती गोठलेला ग्रह हा असेल. शनीनंतर सूर्यमालेतील सर्वात कमी घनता असलेला ग्रह हा युरेनस आहे. या ग्रहाचे एकूण 27 उपग्रह आहेत.
वायझन 2 हे एकमात्र अंतरिक्ष यान आहे जे युरेनस ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचलेलं आहे. तर युरेनसबद्दल एवढी माहिती ही लक्षात ठेवायची आहे. जाऊया शेवटच्या ग्रहाकडे. 8व्या नंबरचा जो ग्रह आहे सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह तो म्हणजे नेपच्यून. नेपच्यूनला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 16 तास लागतात आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 164 वर्ष आणि 6 महिने एवढा वेळ लागतो. या ग्रहाचा शोध कधी लागला तर 1964 मध्ये आणि या ग्रहाला वरुण नावाने सुद्धा ओळखलं जातं. नेपच्यून सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. या ग्रहाला हिरवा ग्रह असंही म्हटलं जातं. जसं पृथ्वीला निळा ग्रह म्हटलं जातं तसंच ह्या ग्रहाला हिरवा ग्रह असं म्हटलं जातं. नेपच्यून ग्रहाचे एकूण 13 उपग्रह आहेत. नेपच्यूनवर एक ऋतू हा 41 वर्षाचा असतो. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. जसं पृथ्वीवरच्या ऋतूंचा जर विचार केला तर एक ऋतू हा 4 महिन्याचा असतो, त्याचप्रमाणे नेपच्यून ग्रहावरती एक ऋतू हा 41 वर्षांचा असतो आणि या ग्रहावरती वेगवान वादळेही वाहतात. एवढे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. काही काळापर्यंत आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण 9 ग्रह होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यामध्ये 9व्या क्रमांकाचा शेवटचा ग्रह होता प्लुटो. पण 2006 साली झालेल्या इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संमेलनामध्ये शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा ग्रह हा दर्जा हिरावून घेतला आणि सध्या सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहे. प्लुटोला बटुग्रह असं म्हटलं जातं, आपण मागे बघितलं. तर याचा ग्रह असा दर्जा का हिरावून घेतला तर यामागील कारण असं होतं की हा जो काही ग्रह आहे तो आकारमानाने लहान आहे आणि म्हणूनच सूर्यमालेतील सूचीमधून या ग्रहाला काढून लघुग्रहांच्या सूचीत टाकण्यात आलं. तर एवढा जो पॉईंट आहे प्लुटोबद्दल तो लक्षात ठेवा. सूर्यमालेमध्ये एकूण 9 ग्रह होते, शेवटच्या क्रमांकाचा होता प्लुटो. पण 2006 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संमेलनामध्ये शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा ग्रह हा दर्जा काढून घेतला. का काढला तर हा आकारमानाने खूप लहान होता आणि म्हणून त्याला ग्रहांच्या सूचीमधून काढलं आणि लघुग्रहांच्या सूचीमध्ये टाकण्यात आलं. आता बघा, तुम्ही नेहमी ऐकत असतात की पृथ्वीचा चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे, त्याचे कृत्रिम उपग्रह हे आहेत. तर कृत्रिम उपग्रह म्हणजेच मानवनिर्मित उपग्रह, मानवाने तयार केलेले उपग्रह जे पृथ्वीच्या कक्षेबाहेर फिरत असतात माहिती गोळा करण्यासाठी. तर मानवनिर्मित उपग्रह जे आहेत ते ग्रहांची माहिती गोळा करण्यासाठी अवकाशात पाठवलेले कृत्रिम उपग्रह आहेत. भारताने अंतराळात पाठवलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे तो म्हणजे आर्यभट्ट. म्हणजे हे जे काय आहे ते पृथ्वीच्या कक्षेमध्ये किंवा कक्षेच्या बाहेर हे फिरत असतात. काही माहिती गोळा करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं आणि म्हणून उपग्रहांसारखेच ते फिरत असतात. जसे नैसर्गिक उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरतात किंवा एखाद्या ग्रहाभोवती फिरतात, त्याचप्रमाणे हे जे काही कृत्रिम उपग्रह आहेत, मानवनिर्मित उपग्रह, हे सुद्धा त्या ग्रहाभोवती फिरत असतात, माहिती ही गोळा करत असतात आणि म्हणून त्यांना सुद्धा उपग्रह म्हटलं जातं. पण कृत्रिम किंवा मानवनिर्मित उपग्रह असं म्हटलं जातं. कृत्रिम म्हणजेच काय तर मानवनिर्मित उपग्रह ते पृथ्वीवरून प्रक्षेपित केले जातात. हे पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह चंद्रापेक्षा पृथ्वीभोवती खूप जवळ फिरतात. कृत्रिम उपग्रहांचे अनेक व्यावहारिक उपग्रह आहेत. उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज लावण्यासाठी, दूरदर्शन आणि रेडिओ सिग्नल प्रस्थापित करण्यासाठी ते वापरले जातात. दूरसंचार आणि रिमोट सेन्सिंगसाठी देखील वापरले जातात. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय तर दुरून माहिती गोळा करणं. काही उपग्रहांची नावं दिलेली आहेत बघा. तसे तर खूप सारे उपग्रह हे भारताने किंवा इतर देशांनी सोडलेले आहेत. पण भारताने जे काही उपग्रह सोडलेले आहेत त्यापैकी काही निवडक नावं दिलेत बघा. पहिला जो उपग्रह भारताने सोडला होता तो होता आर्यभट्ट. त्यानंतर काही उपग्रहांची नावं आहेत जसं की भास्कर, रोहिणी, इनसॅट, ॲपल आणि SROSS-3. तर हे काही उपग्रह जे आहे ते भारताने सोडले आहे, कृत्रिम उपग्रह. तर यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं सगळी जी काय माहिती आहे ती डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. सगळ्यात आधी आपण खगोल म्हणजे ते काय बघितलं. त्यानंतर आपण ग्रह म्हणजे काय, तारे म्हणजे काय ते बघितलं.
त्यानंतर आपण बघितलं आहे की लघुग्रह, बटुग्रह, आंतरग्रह, बहिर्ग्रह, धूमकेतू, उल्का आणि त्यानंतर आपण सूर्यमालेतील 8ही जे काही ग्रह आहेत ते म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. त्यानंतर आपण बघितलं बटुग्रह आणि मानवनिर्मित उपग्रह किंवा कृत्रिम उपग्रह. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास सूर्यमालेविषयी संपूर्ण माहिती ही बघितलेली आहे. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर हे व्यवस्थितपणे समजलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. शंका मग ती कोणत्याही टॉपिकबद्दल असेल तरीसुद्धा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करून द्या. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.